नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कामोठे, पनवेल व माणगाव शहरी विभागात JSS रायगडच्या स्वच्छता जनजागृती स्पर्धा। डॉक्टर विजय कोकणे। सार्वजनिक स्वच्छता व प्लास्टिक बंदी जनजागृती उपक्रमांमध्ये JSS रायगडचे कार्य कौतुकास्पद। जनसामान्यांमध्ये प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून विविध सरकारी योजना, स्वच्छता जनजागृती, माहिती, आरोग्यविषयक जनजागृती, कौशल्य विकास उपक्रम आदींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जनशिक्षण संस्थान रायगडच्या माध्यमातून मंगळवार दिनांक 29 जुलै 2025 रोजी कामोठे, पनवेल व माणगाव येथे स्वच्छतेवर आधारित पोस्टर मेकिंग व घोषवाक्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आणि सार्वजनिक स्वच्छता व प्लास्टिक बंदी जनजागृती करण्यात आली। तसेच कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांना कार्यक्रमाप्रसंगी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सौ कल्पना म्हात्रे व कुमारी भाग्यश्री पुसाळकर यांच्या माध्यमातून स्वच्छतेची शपथही देण्यात आली। संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मेधा सोमय्या, अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी, उपाध्यक्षा सौ रत्नप्रभा बेल्हेकर, संचालक डॉक्टर विजय कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हाभरात JSS रायगडच्या माध्यमातून 16 ते 31 जुलै या 15 दिवसांच्या कालावधीत विविध स्वच्छतेवर आधारित जनजागृती कार्यक्रम व उपक्रम राबवण्यात येणार आहेत, अशी माहिती संचालक डॉक्टर विजय कोकणे यांनी दिली। कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, भारत सरकार यांच्या विशेष पुढाकारातून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये व्यवसाय प्रशिक्षणाचे कार्य मागील 20 वर्षापासून सक्रियपणे सुरू आहे व आतापर्यंत 70,000हून जास्त लाभार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आले आहे। यात स्वच्छता, आरोग्य व जनजागृती उपक्रमाचा एक भाग म्हणून कामोठे, पनवेल व माणगाव या ठिकाणी स्वच्छतेवर आधारित पोस्टर मेकिंग व घोषवाक्य स्पर्धांचे आयोजन आणि सार्वजनिक स्वच्छता व प्लास्टिक बंदी जनजागृती या उपक्रमाप्रसंगी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सौ कल्पना म्हात्रे, कुमारी भाग्यश्री पुसाळकर, प्रशिक्षिका सौ स्नेहा राणे, सौ शैला म्हात्रे, सौ सीमा पाटील, सौ सुवर्ण पाटील व प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, पनवेल। महात्मा गांधींनी फक्त राजकीय स्वातंत्र्यातील भारताचे स्वप्न पाहिले नव्हते, तर त्यांच्या स्वप्नामधील भारताची कल्पना ही एक स्वच्छ व विकसनशील देशाची होती। महात्मा गांधींनी भारत मातेला गुलामगिरीच्या जोपडातून स्वतंत्र केले। माझे मत आहे की मी